नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, आपल्यापैकी बऱ्याच जणींच्या अशा तक्रारी असतात की आमची मुलं खूप हट्टी आहेत, चिडचिडपणा करतात किंवा सतत आजारी पडत असतात. तर यावरती काही उपाय करू शकतो का? तर मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की उद्या कालभैरव जयंती आहे आणि या कालभैरव जयंतीपासून आपण 64 दिवसांची अशी एक सेवा सुरू करणार आहोत की त्यामुळं आपल्या मुलांची प्रगती तर होईलच, पण त्याबरोबरच आपल्या मुलांमध्ये जो काही हट्टीपणा आहे, त्यांचा चिडचिडपणा आहे किंवा वाईट सवयी लागल्या असतील मुलांना, तर या सगळ्यांपासून त्यांची सुटका जर तुम्हाला करायची आहे किंवा या सगळ्या सवयींपासून त्यांना जर लांब ठेवायचं असेल तर या कालभैरव जयंतीपासून 64 दिवस तुम्ही ही सेवा प्रत्येक महिला किंवा पुरुषांनी जरी केली तरी चालेल. ही सेवा नक्की करा. तर ही सेवा कोण करू शकतं? तर ही सेवा महिला, पुरुष किंवा ज्या व्यक्तीला त्रास होतो ती व्यक्तीसुद्धा ही सेवा करू शकते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब मैत्रिणींनो नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा 33 कोटी देवी देवतांचा समावेश आहे. सगळ्या देवतांचं आपलं असं वेगवेगळं महत्त्व आहे आणि रुद्रामल तंत्रामध्ये 64 भैरवांचा उल्लेख केलेला आहे, परंतु वैदिक ग्रंथानुसार 8 भैरव आहेत आणि यामध्ये कालभैरव या देवतांचं आपलं असं विशेष स्थान आणि त्यांना महत्त्व आहे. तर कालभैरवाची उत्पत्ती ही कशा प्रकारे झाली ही सर्वप्रथम मी तुम्हाला कथा सांगते आणि त्याच्यानंतर कोणती सेवा करायची आहे आणि ती का करायची आहे हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये सांगणार. प्रथम कालभैरवांचं वर्णन काय होतं? तर कालभैरव यांचं शरीर अतिशय विशाल नीलवर्ण आणि मुखावर तेजव्यास आणि मस्तकावर स्वर्ण मुकुट असं, दोन्ही कानामध्ये दिव्य कुंडल आणि कपाळी चंदन आणि लाल रंगाचा टिळा, तसंच गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आणि लाल फुलांची माळ, 3 नेत्र, प्रसन्न मुखकृती आणि मोठमोठ्या मिशा, हे आपल्या 8 हातांमध्ये शस्त्र धारण केलेले आहेत आणि त्यांचं वाहन कालभैरवांचं कुत्रा आहे बघा. कालभैरव आपल्या उपासकाला भय आणि बाधा यापासून मुक्त करून त्यांच्या कष्टाचं हरण करून सुख प्रदान करतात. म्हणून शास्त्रामध्ये यांची 3 प्रकारे पूजा सांगितलेली आहे: सात्विक पूजा, राजसी पूजा आणि तामस पूजा. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी सात्विक पूजेला अतिशय महत्त्व द्यायला हवं, कारण सात्विक पूजेमध्ये आपण काय करतो? तर सात्विक पूजेमध्ये आपण फक्त गंध, अक्षदा, फुलं, फळं, नैवेद्य आणि नारळ वगैरे याचा उपयोग होतो. यामध्ये फक्त मद्य, मांस आणि पशुबळी दिला जात नाही बघा. तसंच राजसी पूजामध्ये काय होतं? तर राजसी पूजामध्ये गंध, फुलं, पुष्प, अक्षदा, नैवेद्य, फळं यांच्याबरोबरच पशुबळीसुद्धा दिला जातो आणि खरं तर सर्वसामान्य माणसानं ही कालभैरवांची सात्विक पूजाच करणं खूप महत्त्वाचं असतं. आपलं शुभ व्हावं असं वाटणाऱ्या व्यक्तीने कालभैरव देवाची सात्विक पूजाच करावी, तामसी पूजा ही करू नये. शास्त्रानुसार यांची पूजा कधी करायची? तर रविवार, मंगळवार आणि अष्टमी किंवा चतुर्थी तिथी या दिवशी तुम्हाला कालभैरवांची पूजा करायची असते. तर कालभैरव देवतेची प्रतिष्ठा, पूजा किंवा हवन यांचा विधी नाही. आताच तर जेव्हापासून ही सृष्टी निर्माण झाली ना तेव्हापासून सुरू आहे. आजच्या या कलियुगात सुद्धा कालभैरव देवतांची उपासना करणाऱ्यांची संख्या अत्याधिक आहे आणि भारतवर्षाच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये सुद्धा बघा कालभैरव देवताचे मंदिर आहेत. त्यामध्ये वाराणसीचं मुख्य मंदिर आहे बघा. आता आपण जाणून घेऊयात की कालभैरवाची उपासनाचे सात्विक प्रयोग किंवा तुम्हाला कालभैरव ही अत्यंत उग्र देवता आहे असं जरी वाटत असलं तरी सुद्धा ज्याप्रमाणे प्रत्येक स्तोत्र सिद्धीसाठी एक मंडल असतं ना, तसंच कालभैरव अष्टकासाठी सुद्धा 64 दिवसांचं एक मंडल सांगितलेलं आहे. ते कसं आहे ते सांगते.
कालभैरव अष्टमी म्हणजेच भैरव जयंती म्हणजे 5 डिसेंबरला आहे, उद्यापासून आहे। तर या दिवसापासून सलग 64 दिवस तुम्हाला दररोज संध्याकाळी 8 वाजता 8 वेळा श्री कालभैरव अष्टक स्तोत्र म्हणायचं आहे। आणि शेवटच्या दिवशी भैरवाला म्हणजेच काळभैरवाची प्रतिमा असेल किंवा महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्ही वांग्याचं भरीत भाकरी याचा नैवेद्य तुम्हाला त्या कालभैरवांना दाखवायचा आहे। या प्रकारे हे मंडळ पूर्ण केलं ना तर तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा करणी बाधा होणार नाही, त्याचा समूळपणे नाश होतो आणि घरामधील आजारपण सुद्धा नाहीसं होतं बघा। बऱ्याच घरांमध्ये आपण ऐकतो की लहान मुलं सतत आजारी पडत आहेत किंवा आजारी व्यक्ती असतात, तर अशा घरांमध्ये 64 दिवसांची ही सेवा कालभैरव अष्टकाचे स्तोत्र म्हणण्याची सेवा तुमच्या घरातील कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून एका जागेला बसून ही सेवा करायची आहे। तर कालभैरव अष्टक व निरंतर पठण केल्यानं अजून एक फायदा होतो, तो म्हणजे विद्यार्थी जे आहेत तर ते विद्यार्थ्यांना किंवा मुलांना अभ्यासामध्ये त्याचा खूप फायदा होतो आणि रात्री शांत झोप लागत नसेल जर तुम्हाला तर कालभैरव अष्टक म्हणून झोपायचं। यामुळे काय होतं तर यामुळे वाईट स्वप्न पडत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला शांत झोप लागते। आता ज्या लोकांना दुर्गा सप्तशती वाचता येतं त्यांनी भैरव जयंतीपासून काय करायचं तर प्रत्येक अष्टमी किंवा दुर्गा सप्तशतीचा अष्टमीला सप्तशतीचा पाठ वाचायचा। त्यामध्ये प्रत्येक अध्यायाच्या अगोदर किंवा शेवटी एकदा कालभैरव अष्टक म्हणायचं। यामुळे काय होतं तर यामुळे कुलस्वामीने आपल्यावरती प्रसन्न होते आणि प्रत्येक देवीचे सेवक हर भैरवाचेच अवतारच असतात। म्हणून कोणतीही सात्विक अथवा तामसी उग्र साधना करायची असेल तर त्याआधी आपण काय करायचं तर भैरवाला नमस्कार करून भैरवाची आज्ञा घ्यायची की जेणेकरून साध्य उपासनेमध्ये कोणताही अडथळा येत नाही। आणि ज्या घरातील मुलं आता जसं की आपल्या व्हिडिओचा महत्त्वाचा जो विषय होता ते म्हणजे मुलांचा हट्टीपणा चिडचिडपणा, तर ज्या घरातील मुलं सारखी आजारी पडतात, रडरड करतात, चिडचिडपणा करतात किंवा हट्टीपणा करतात त्यांच्यासाठी अत्यंत सोपा आणि अद्भुत आणि चमत्कारिक उपाय की हा आहे की भैरव जयंतीला हा उपाय करता येतो। भैरव जयंतीला काय करायचं, नवीन चाकू किंवा सुरी घेऊन यायची आणि ते आणल्यानंतर त्यावर आपण ज्याप्रमाणे भांड्यांवर नाव टाकतो ना त्याप्रमाणे त्या कारागिराकडून चाकू किंवा सुरीवर ओम कालभैरवाय नमः ओम हा मूलमंत्र लिहून घ्यायचा आणि तो घरी आणायचा। आणल्यानंतर चाकू किंवा सुरीला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याच्यावरती एक लिंबू खोचायचा, अगरबत्ती लावायची आणि वरील मंत्र जो तुम्हाला मी जो लिहिलेला आहे ओम कालभैरवाय नमः हा मंत्राच्या साह्याने तुम्ही काय करायचं पहिलं धूपदीप लावायचं आणि जे आपलं मुलगा किंवा मुलगी मुलं आपली जे असतील जी काही चिडचिडपणा रागराग करतायत किंवा आजारी असतात त्या मुलांवरून आपल्या मुलांच्या अंगावरून त्यांना बसवायचं आणि मुलांच्या अंगावरून म्हणजेच कसं डोक्यापासून पायापर्यंत तो चाकू 7 वेळा स्पर्श करायचा आणि नंतर देवघरात ठेवायचा। लिंबू टाकून देणं व चाकू सुरी स्पर्श करत असताना काळजीपूर्वक हाताळायचं, असं तुम्हाला रोज करायचं आहे। तसंच पोटदुखीचा त्रास असणाऱ्या पोटांवर काय करायचं असणाऱ्याच्या ज्यांना पोटदुखीचा त्रास आहे त्या पोटदुखी असणाऱ्यांच्या पोटावर हा चाकू स्पर्श करून 8 वेळा कालभैरव अष्टक म्हणावं। अगदी काही वेळातच तुम्हाला फरक नक्की जाणवून येईल बघा। बऱ्याच व्यक्तींना काय होतं घरात एकटं असताना खूप भीती वाटते किंवा अंधारात वावरण्याची सुद्धा भीती वाटते। अशा वेळी कालभैरव अष्टक अगदी मोठ्याने आपण म्हणायचं। त्यामुळे काय होतं तर मनातील अनामिक भीती कमी होते आणि प्रवास करण्यापूर्वी प्रवासाला जेव्हा तुम्ही जाणार आहात तर तेव्हा सुद्धा आपण काय करायचं तर कालभैरव अष्टक म्हणायचं आणि मगच घरातून बाहेर पडायचं। तर कालभैरवांचा वाहन हा कुत्रा आहे आणि भैरव जयंतीच्या दिवशी तुम्ही जर कुत्र्याला उडीद वडे आणि खीर खाऊ घातली तर भैरवांचा आशीर्वाद नक्कीच तुम्हाला मिळेल आणि तुमचा पितृदोष सुद्धा कमी होईल। अशा विविध मार्गामधून आपण कालभैरवांची उपासना करू शकतो। तर ही उपासना करत असताना अतिशय मनोभावे आणि श्रद्धेने करावी तर त्याचा उपयोग नक्की होईल।
तर आजची झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.